नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर। आज आपण आलो आहोत प्रांत कार्यालयाच्या बाहेर। कोंढाणा प्रकल्पग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांचा प्रश्न आजतागायत कुठेतरी एक रेंगाळला गेला असं आपण म्हणूयात। कारण वारंवार येथील स्थानिक नेते राष्ट्रवादीचे सुधाकर भाऊ गारे हे सुद्धा कोंढाणे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आक्रमक होते। आपण नेहमीच म्हणतो की रायगड जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे, मग इथले मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांवरच दरवेळी अत्याचार आणि अन्याय का केला जातो हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतोय। कोंढाणे प्रकल्पग्रस्त शेतकरी जे आहेत ते त्यांच्या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयाबाहेर बसलेत। सिडकोने कोंढाणा धरण काबीज केलं आणि त्यानंतर तिथल्या जमिनीची जी माती काढण्यात आली किंवा त्यानंतर तिथल्या जमिनी नापीक करण्यात आल्या, शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला गेला नाही आणि आदिवासी बांधवांवरच त्या जमीन हस्तांतरणाचा कुठेतरी एक अन्याय करण्यात आला। त्या उपोषणाच्या कुठल्या मागण्या घेऊन आदिवासी बांधव बसले आहेत ते आपण जाणून घेऊयात। कोंढाणा प्रकल्पग्रस्त शेतकरी म्हणून आज हा मोठा जनसमुदाय आमरण उपोषणासाठी बसलेला आहे। आपल्या प्रामुख्याने काय मागण्या? आज 13 ते 14 वर्ष झाले कोंढाणा धरण होते। या अनुषंगाने आज हे धरण शासनाकडून सिडकोने आजपर्यंत केलेलं आहे, परंतु आमची प्रामुख्याने आमची मागणी आहे की तुम्ही कोंढाणा धरण प्रकल्प होण्यासाठी आमची शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडचण नाही किंवा विरोध नाही, परंतु कोंढाणे धरण होत असताना तिथले प्रमुख शेतकरी आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं प्रामुख्याने जो जमिनीचा मोबदला ठरलेला आहे तो त्या शेतकऱ्यांना देण्यात यावा। अजून आमचे जे पुनर्वसन आहे ते आमचे स्वइच्छा पुनर्वसन व्हायला पाहिजे। तिथल्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना प्रत्येक घरटीचं एक व्यक्ती कामाला तिथे जे असणाऱ्या पुनर्वसनात असणाऱ्या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजे। आज आम्ही शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा माहिती दिली जात नाही। आम्ही वेळोवेळी शासनाला शेतकरी म्हणून ग्रामस्थ म्हणून आम्ही शासनाला मदत केलेली आहे, परंतु शासन जेव्हा आम्ही विचारायला आलो की आजपर्यंत आमचे जमिनी संपादित का होत नाही, पुनर्वसन आमचं कशामुळे रखडलं आहे, ते आम्हाला बोलतात का आज होईल उद्या होईल अशा करून आम्हाला वारंवार आज जवळजवळ आपले कित्येक वर्ष तरी उलटून गेली। आम्ही त्यांना सांगितलं का आमची स्वइच्छा पुनर्वसन आम्ही जी जागा दाखवू ते बोलले आम्हाला का तुम्हाला जी जागा आवडेल ती जागा तुम्ही आम्हाला दाखवा, त्या ठिकाणी आम्ही तुमचं पुनर्वसन करून, परंतु आम्ही तेही स्वीकारलं। परंतु आज शासन आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। वारंवार आम्ही त्यांना सांगून ते आमची दखल घेत नाही, म्हणून आज आम्ही उपोषणाचा तिढा उचललेला आहे। आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की तुम्ही प्रथमतः जे स्थानिक शेतकरी आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची तुम्ही पहिले जागा संपादित करा, आम्हाला जागा देऊन त्या ठिकाणी आम्हाला घरांचा जो योग्य मोबदला असेल तो द्या, नंतर तुम्ही धरणाचं काम चालू करा। पण शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, म्हणून आज आम्ही उपोषणाचा तिढा उचललेला आहे। आज गेले 12 ते 13 वर्ष होऊन सुद्धा धरणासाठी माती काढून नेलेली आहे। त्या जागेमध्ये ढोरं पडले आहेत, शेळ्या पडल्या आहेत, असे जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेस माती काढलेल्या शेतकऱ्यांना जो काही मोबदला ठरला होता प्रत्येक एकरीस तो आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला त्यांना नुकसान भरपाईचा मिळालेला नाही। म्हणून आज हा या प्रकारे दुसरे जे इतर समाजाचे आहेत त्यांची इथं खरेदी चालू झालेली आहे, परंतु मूळ आदिवासी आहे शेतकरी त्यांचा कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत जमीन खरेदी झालेली नाही व त्यांना कुठलाही विश्वासात घेतलेला नाही, म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाचा तिढा उचललेला आहे। आदिवासी इथले मूळ निवासी आपण नेहमीच म्हणतो आदिवासी बांधवांना उपोषण करावं लागणं मुळात हेच एक कुठेतरी एक दुर्दैवी घटक आपण म्हणूयात। आमरण उपोषणाचा मार्ग का? प्रशासन आपल्या मागण्या मान्य करत नाहीये का? खरं तर आम्ही आज या ठिकाणी आमचा आदिवासींचं दुर्दैव समजतो की आज आपला देश भारत देश आहे, आज आपलं शासन आहे, त्यांच्याकडं एवढी यंत्रणा फास्ट आहे किंवा त्यांच्याकडे एवढा सखोल अभ्यास आहे का जेणेकरून आज आपण बघितलं आम्हा आदिवासींनाही थोडंसं कळायला लागलं आहे का शासनाने जर ठरवलं तर क्षणात ते काही करू शकतो। आज या ठिकाणी चंद्रावर देखील यांनी शासनाने धाडलं आणि आज या देशाच्या आदिवासींची जर ही अवस्था असेल तर खरोखर आमच्या आदिवासींना आम्ही या ठिकाणी दुर्दैवी बाब आहे। या ठिकाणी 14 वर्ष व्हायला आली
साहेब 14 वर्षामध्ये जर त्या कोंढाणा बाधित शेतकऱ्यांना, आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना जर न्याय मिळत नसेल आणि त्या ठिकाणी त्या शासनाने जो प्रकल्प आणू इच्छितात त्या प्रकल्पासाठी 14 वर्षापूर्वी आमच्या जमिनी, लागवडीच्या शेतजमिनी उकडून काढल्या, माती घेऊन गेले, त्याच्यानंतर आमच्या तेथील आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आणि आजही शासन जर त्या आदिवासींकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही शासनाला इशारा देतो की तुम्ही आता आदिवासी साधा समजू नका. आदिवासी जर पेटला, आदिवासी या देशाचा मूल मालक आहे आणि तुम्ही त्या मूल मालकाला जर भिकारी बनवण्याचं कारस्थान या शासनाने जर ठेवलं असेल तर आदिवासी ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी या देशाचा मूळ मालक जेव्हा पेटून उठेल ना त्या दिवशी शासनाला कळेल का आदिवासी काय. आज 14 वर्षापासून त्या आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. त्याच्यानंतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आज त्यांना पुनर्वसन कुठं होणार आहे, कसं देणार आहे, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न नाही, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आला आहे. त्यांना नोकरीची संधी त्या ठिकाणी शासनाने द्यायला पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये. आणि असं असताना देखील आजही शासन त्यांना जर अंधारात ठेवून एवढा मोठा प्रकल्प जर या कर्जत तालुक्यातील कोंढाणा या ठिकाणी घेऊन येत असेल आणि त्याच्यामध्ये आमच्या आदिवासी शेतकऱ्यांचा जर घात करत असेल तर आम्ही आदिवासी या कर्जत तालुक्यामध्ये नाही, रायगडमध्ये कदापि खपून घेणार नाही. संपूर्ण आमचा रायगड जिल्हा पेटून उठेल आणि या आदिवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील. मी या ठिकाणी आमच्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मालू निरगुडे आहेत, त्याचप्रमाणे आमच्या कर्जत तालुका संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय केवारी साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे माजी अध्यक्ष भरतशीद आहेत. आम्ही त्यांना आवाहन करतो, जर या शेतकऱ्यांना काही दिवसात जर शासनाने न्याय दिला नाही तर संपूर्ण जिल्हाभर आपण या ठिकाणी आदिवासींना घेऊन या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून संपूर्ण तालुका या ठिकाणी आम्ही संपूर्ण दळणवळण बंद करू. या ठिकाणाहून जी पण यंत्रणा आहे ती यंत्रणा पूर्ण बंद करू आणि आम्ही शासनाला सांगू की जर तुम्ही आज या मूळ मालकाला जर डावलत असाल तर आमच्यासारखा या ठिकाणी दुसरा कोणी शासनाचा शत्रू नसणार आहे. म्हणून आमची विनंती आहे शासनाला की त्या गोरगरीब शेतकऱ्यांना आदिवासी तुम्ही जेव्हा इतर लोकांच्या जमिनी घेऊन त्यांना करोड रुपयाचा भाव दिला, आज आमच्या शेतकऱ्याला ते कळालं नाही की आमच्या जमिनीला काय भाव देणार आहे, तुम्ही आमची काय व्यवस्था करणार आहेत, पुनर्वसन कुठं करणार आहेत, काय सुविधा देणार आहेत आणि हे सगळं अंधारात ठेवून तुम्ही जर प्रकल्प आणू पाहत असाल तर आम्ही शासनाला या उपोषणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर अजूनही तुम्हाला जर जाग आली नसेल तर या उपोषणाच्या माध्यमातून सांगतोय, जर काही दिवसात तुम्ही आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर संपूर्ण जिल्हा आम्ही आदिवासी या ठिकाणी पेटून उठू आणि संपूर्ण तालुका बंद करू. आपल्यासोबत मालू निरगुडे आहेत. आदिवासींवर अन्याय झाला, त्यांचं हस्तांतरण कुठेतरी जमिनींचं थांबलं, इतर जी लोक होते आसपासचे त्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण आदिवासी बांधवांवरच कुठेतरी अन्याय झाला आणि त्यांच्या जमिनीचं हस्तांतरण हे थांबवण्यात आलं. मग आदिवासी समाजावर एवढा मोठा अन्याय होत असताना आदिवासी संघटना आता आक्रमक होत आहेत. आदिवासी संघटनांमार्फत आपण प्रशासनाला काय इशारा द्याल? आजच्या ह्या कोंढाणा धरण प्रकल्प बाधित जो काही आमचा आदिवासी बांधव आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी अनेक लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करूनसुद्धा शासन कुठल्याही प्रकारचा आदिवासी शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज तिथले स्थानिक शेतकरी आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे खजिनदार आहेत, दत्ता निरगुडे आहेत, तालुक्याचे उपाध्यक्ष मंगल केवार आहेत, माजी अध्यक्ष भरतशीद आहे, तसे आमच्या ग्रामस्थ आणि इतर पदाधिकारी आहेत, आपले सगळे सहकारी आहेत. आज या खरोखरच म्हणजे आदिवासींच्या पाचवीलाच जणू काही जे काही येतं ते आदिवासीच्या वाट्यालाच येते. आज तेथील धनदांडग्यांनी मुंबईवाल्यांनी ज्या जमिनी खरेदी केल्या त्या जमिनीचे पहिले व्यवहार चालू केले, त्यांना योग्य प्रकारचा मोबदला दिला जातो आणि आज तिथला मूळ आदिवासी असून स्थानिक आदिवासी असून त्यांच्याकडे त्यांचं ना पुनर्वसन ना जमिनीचा योग्य मोबदला ना त्यांना कुठल्याही प्रकारची कुठली हमी शासन द्यायला तयार नाही. आणि त्या संदर्भात आमच्या प्रकल्पबाधित आदिवासी शेतकऱ्यांनी विविध प्रकारे विविध ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आणि तरीसुद्धा शासन जर आदिवासींचा अंत बघत असेल ते ह्या रायगड जिल्ह्याच्या वतीने नव्हे तर मी कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून एक शासनाला इशारा देतो की जर आमच्या आदिवासींच्या जीवनाशी तुम्ही खेळू पाहत असेल तर रायगड जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन उभे करू आणि शासनाला वटलीवर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि आमच्या आदिवासी लोकांना न्याय मिळालाच पाहिजे ह्या मागणीसाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभे करू. अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, जमीन आमच्या हक्काची आहे, जमीन आमच्या हक्काची आहे.
जमीन आमच्या हक्काची आहे, कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. कोंढाणा प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना न्याय, प्रकल्प आदिवासी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय. कोंढाणा प्रकल्पग्रस्त जे आदिवासी बांधव आहेत त्यांनी आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्याचसाठी इथे आता महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रशासन करत असलेला आपल्यावर अन्याय त्याबद्दल काय सांगा? 12 वर्ष झाली आमचा डॅम, 14 वर्ष झाली आमचा डॅम होतोय तिथे. तर आम्हाला रस्ता नाही राहिला, गुरं ढोरं बकऱ्या शाळेत जाण्याची पोरांची रस्ता नाही राहिला. आमचे असे खिंडाडं पडल्यात, खिंडाडातून जातात, पाणी तुंबलं आहे, त्याच्यातून गुरं ढोरं पडल्यात. तर त्यांचा भरपाया पण नाही, आम्ही कळवला पुढं पण त्याचा भरपाया पण नाही दिला. परत आम्हाला तिथं गाव रस्ता नाही होत, कच्चा रस्ता, कुठं कुठं डोंगरात रस्ता झाल्यात. आमच्या इथं रस्ता नाही, काय नाही. डॅम होतो कधी होतो, डॅम होतो पण तो कधी होतो. आम्हाला पुनर्वसन पाहिजे, आमच्या म्हणणं आहे का पुनर्वसन पाहिजे. आमच्या घरटी एक कामाला पाहिजे. आमच्या नादुरुस्त जमिन्या झाल्यात, आम्हाला आता पीक पाण्याचा काहीच नाही, तिथं लावगड नाही, कुणाच्या जमिन्या लावायच्या. मोलमजुरी तर किती दिवस खायचे, आम्ही खाली अजून परत कमवून मोलमजुरी करून. पण आता तरी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना, तिथं बोलल्या पाहिजे ना, लवकर पुनर्वसन आमचं केलं पाहिजे. परत काम उद्योग काहीच नाही, आता कुठं जायचा. भात शेती होती तर लावगड आम्ही पिकून खायचो, आता काहीच नाही राहिलं. तर कुठं उद्ध्वस्त करून टाकलं. भाजीपाला कुठं लावला असता ते आम्ही खाल्लं असतं पिकवून म्हणायचे, तर पण जमिनीच आमच्या उद्ध्वस्त करून टाकल्या. तर काय तेव्हा बोलले का 5 वर्षाला आम्ही 5,000 रुपये एकरी देऊ. तर आम्हाला त्यांनी वर्षात विचारलंच नाही, माती घेऊन गेले त्याच्या विचारलंच नाही आम्हाला त्यांनी. तर आता त्यांना सांगायला गेलो का तेव्हाचा भाव आताचा भाव कसा काय, मग त्यांनी काहीच नाही त्याच्यावर दखलच नाही घेतली. आमच्याशी बसले नाही, मिटिंग लावल्या होती, काय नाही. असंच आम्ही इथं येतो तिथून, आता इथं आम्ही येतो मिटिंग झाली, त्यांनी तरी सांगायला पाहिजे ना आम्हाला. ते सांगत नाही, काय नाही तिथून. आणि पुनर्वसन आमचं झालं पाहिजे. नक्कीच आदिवासी बांधवांचं एक मागणी आपण प्रामुख्याने बघतोय की त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. म्हणजे एकूणच काय, रोजीरोटीपासून ते रोजगारापर्यंत प्रत्येक गोष्टीवर आदिवासींच्या इथे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. प्रशासनाला यामार्फत एकच विनंती आहे की लवकरात लवकर या आदिवासी बांधवांना न्याय द्यावा आणि त्यांचं आमरण उपोषणाला कुठेतरी स्थगिती देऊन त्यांना एक 21व्या शतकात आपण म्हणतो कुठेतरी महाराष्ट्र समृद्धीकडे वाटचाल करत आहे किंवा संपूर्ण भारत कुठेतरी विकसित होत आहे, परंतु मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय आपण कुठेतरी बघतोय आणि त्यातून अजूनही प्रशासन किंवा ही यंत्रणा किती मागे हे आपल्या लक्षात येईल. प्रशासनाला एकच विनंती आहे की आदिवासी बांधवांना लवकरात लवकर न्याय द्यावा आणि